तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील मुलांना एस-एस-सी जी-डी 2024मध्ये खूपच मार्क्स कमी पडले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस-एस-सी जी-डी 2024मध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचे आहे, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता वळूयात आपल्या कट ऑफकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2024चा कट ऑफ पाहण्यापूर्वी आपण 2023मध्ये महाराष्ट्राचा कट ऑफ किती गेला होता त्यावर एक नजर टाकूयात. तर सर्वात प्रथम कॅटेगरी एस-टी कॅटेगरी. तर एस-टी कॅटेगरीसाठी 123.4वर कट ऑफ गेला होता. 123.4 का? कारण की निगेटिव्ह मार्किंग होती, त्यामुळे 123.4वर एस-टी कॅटेगरीचा कट ऑफ गेला होता. त्यानंतर कॅटेगरी ई-एस-एम म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन. तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 71.83चा कट ऑफ गेला होता. त्यानंतर आहे ओ-बी-सी कॅटेगरीसाठी. तर ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 137.64चा कट ऑफ गेला होता. त्यानंतर आहे यू-आर म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 139.32पर्यंत कट ऑफ गेला होता. तर मित्रांनो, आता यानंतर पाहूयात 2024मध्ये महाराष्ट्राचा कट ऑफ किती जाऊ शकतो. तर चला पाहूयात. तर आता सर्वात प्रथम कॅटेगरी आहे ई-डब्ल्यू-एस. तर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी 135 ते 145 दरम्यान 2024चा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर आहे एस-सी कॅटेगरी. तर एस-सी या कॅटेगरीसाठी 130 ते 140 दरम्यान 2024चा एस-एस-सी जी-डीचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर आहे एस-टी कॅटेगरी. तर एस-टी या कॅटेगरीसाठी 120 ते 130 मार्क्सपर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आहे ई-एस-एम म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन. तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 71 ते 81 मार्क्सपर्यंत एस-एस-सी जी-डी 2024चा कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आहे ओ-बी-सी कॅटेगरी. तर ओ-बी-सी या कॅटेगरीसाठी 137 ते 127पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. तर पाहू शकता ओ-बी-सी कॅटेगरीसाठी कट ऑफ किती हाय गेला आहे. त्यानंतर आहे यू-आर म्हणजेच ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीसाठी 140 ते 150 मार्क्सपर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो, असा होता व्हिडिओ. तुम्हाला किती मार्क्स पडले आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्याच अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मेशननंतर किती मार्क्स पडू शकतात त्यावर आपण व्हिडिओ बनवला, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो मिस होणार नाही. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.